नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींसोबत चर्चा करतो, गप्पा मारतो. आज आपल्याबरोबर एक अशी प्रेरणादायी व्यक्ती आहे ज्यांचा प्रवास स्ट्रगल टू सक्सेस ची खरी कहाणी सांगतो. एका लहानशा गावात त्यांचा एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला. लहानपणी अनेक अडचणींचा सामना त्यांनी केला. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी पुण्यात येऊन त्यांनी आपला नवा प्रवास सुरू केला. अगदी क्लीनर, हेल्पर, शॉप असिस्टंट ते टेक्निशियन अशा छोट्या छोट्या कामांपासून सुरुवात करत दररोज 50 किलोमीटर प्रवास करून त्यांनी मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर स्वतःचा मार्ग तयार केला. 2001 साली एका छोट्याशा दुकानातून त्यांनी सुरू केली सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आज एक यशस्वी मल्टीस्टोअर रिटेल नेटवर्क बनली आहे त्यांची ही कंपनी, ज्यांनी आजवर लाखो ग्राहकांचा विश्वास जिंकलाय. त्यांची ओळख केवळ एक यशस्वी उद्योजक म्हणून नाहीये, तर शिस्त, आरोग्य आणि समाजासाठी योगदान देण्याच्या मूल्यांवर विश्वास ठेवणारी व्यक्ती म्हणूनही आहे. चला जाणून घेऊया त्यांच्याच विषयी, त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाविषयी. तुमच्या लक्षात आलंच असेल मी कोणाविषयी बोलते इतकं भरभरून. तर आज आपल्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत रमेश चौधरी. खरं तर तरुणांना सुद्धा उद्योजक म्हणून घडवावं, त्यांचा विकास करावा आणि त्यांना एक सस्टेनेबल लाईफस्टाईल द्यावी, हेच त्यांचं ध्येय आहे. खरं तर इतकं भरभरून मी आपल्याविषयी सांगितलंय आपल्या प्रेक्षकांना. मला सुद्धा फार उत्सुकता आहे आपल्या प्रवासाविषयी जाणून घेण्याची. मुळात आपलं बालपण कसं गेलं सर? ॲक्च्युली बघा, जनरली शेतकरी मुलांचे, शेतकरी कुटुंबामध्ये जनरली काय असतात, म्हशी चारणं, गोबर धुतणं, शेतात काम करणं, दिवसात काम करणं. आमच्या लाईफमध्ये तसं म्हणजे काही होप्स असे काही दिसत नव्हते. तेव्हा आपण ॲज ए शेतकरी जे काही कामं करायचे आणि लहानपणीमध्ये काही शाळेतही काही एवढं माझ्या शिकायलाही पण काय असं इंटरेस्ट नव्हतं. तर मी जसं तसं करून 12वीपर्यंत शिकलो. अँड शेतातून आम्ही 5 किलोमीटर पाय शाळेत जायचे, शाळेतून परत आले की परत आपल्या शेतात काम करायचे. तर हे गोष्टी आम्ही दिवस रात्र पाहिली. तिथून काही होप्स दिसले नाही, म्हणून मी एक दिवशी असंच जेव्हा 12th माझी झाली त्यानंतर मला वाटलं की काहीतरी करायला पाहिजे, म्हणून मी घरातून पळून निघून गेलो. पळून निघालात तुम्ही घरातून? तसं मी बोललेच आहे सुरुवातीला की तुम्ही प्रचंड अडचणींचा सामना केलात आणि मला असं वाटतं तुम्ही व्यसनांच्या सुद्धा आहारी गेला होतात. लहानपणामध्ये काय असतं, तर जनरली आपण गावात राहतो. गावात राहताना जे लोक बीडी पितात, सिगरेट पितात किंवा काही व्यसन करत असतात, आपल्याला पण एक लहानपणामध्ये एक अट्रॅक्शन असतो की हे करत असतील तर आपणही करायला पाहिजे. असे करत करत एक वयाचे मी 14 वर्षापर्यंत मी सगळ्या नशे केलेत. बीडी, सिगरेट, तंबाखू, गुटखा, दारू हे सगळ्या गोष्टी करून जेव्हा मला समज आली, माझ्या वडिलांना वाटलं की हे आता मुलगा एकदम वाया गेला, काहीच कामाचा राहिला नाही, तेव्हा माझ्या वडिलांनी एकदा एका हॉस्टेलमध्ये टाकलं. तेव्हापासून मी सगळ्या व्यसनं सोडून परत आज 33 वर्षामध्ये कधी टच केलेलं नाही. हे मला आतून एक जागृती झाली की बाबा जे चुकीचं काम आहे ते करायला नाही पाहिजे, म्हणून मी त्या सगळ्या गोष्टी सोडून बसलो. खरं तर व्यसनमुक्ती हे प्रचंड मोठं आव्हान असतं लोकांसमोर. त्यात लहानपणी ज्या सवयी आपल्याला जडलेल्या असतात त्यातून बाहेर येणं तर म्हणजे मोठंच आव्हान. तुम्ही व्यसनमुक्तीकडे कसे वळलात? जनरली काय असतं ना, म्हणजे लहानपणामध्ये किंवा आपल्याला कोण असे मेंटोर करणार नसतात की बाबा हे चुकीचं आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे करायला पाहिजे, हे नाही करायला पाहिजे. पण जेव्हा मला कळालं की ही गोष्टी जी आहे चांगली नाही आहेत, फ्युचरसाठी चांगली नाही आहेत, म्हणजे आपल्या बॉडीसाठी, शरीरासाठी पण चांगली नाही आहेत, तेव्हा मला वाटलं की नाही, हे गोष्टी नाही करायला पाहिजे. आणि तेव्हापासून मी एक प्रिन्सिपल जगतो, जे काही मला वाटतं की हे चुकीचं आहे तर मी रिपीट कधी चूक करत नाही. ही माझ्या लाईफमध्ये मी फार कमिटेड आहेत आपल्या स्वतःच्या ह्याच्यावरती. म्हणून मी युवांना पण सांगेल की लाईफमध्ये जाणून बुजून कोणी चुका करत नाही. अनजाण पण कधी चुका होतात, पण चूक कधी पण रिपीट नाही व्हायला पाहिजे. जर आपल्याला फिलिंग होतोय की हे चुकीचं काम आहे तर परत रिपीट कधीच करायला नाही पाहिजे. बरोबर आहे. पहिल्यांदा घडते ती चूक असते आणि दुसऱ्यांदा जे घडतं ते आपण मुद्दाम केलेलं असतं. अगदी. पण ठीक आहे, पण मग तुम्ही पळून का गेलात घरातून? मॅडम, जेव्हा आपण लहान असतो, घरात आता आपण नालायक म्हणून कुठलं काम करत नाही किंवा कोणी सांगितल्यासारखं कोणी कोणी टोचणार आहे. कारण की जेव्हा एक असतो की लहानपणीमध्ये दिसतं की अरे हा मुलगा कसा असेल, काय असेल, पण आपण लहान असतानाच असे एवढे डिंगडॉंग केलेले असतात की त्यात घरच्यांना वाटतं की हा काहीच कामाचा नाही, वाया जातील. मग रोज घरचे टोचतात, गावातली लोक टोचतात, मित्र टोचतात, शेजारपेजार सगळ्या टोचतात. बट ते टोमणे देण्यापेक्षा मग एक दिवशी असं वाटलं की नाहीतर तू आता काहीतरी कर, जे काही असेल ते करून दाखवायला पाहिजे, म्हणून मी घरातून पळून निघालो. पण मग पुन्हा संपर्क झाला घरच्यांशी? नाही, नक्कीच. एक वर्ष 1.5 वर्ष नंतर मी परत गावी गेलो. हा का? आणि कुठून गेलात? तर पुण्याहून. पुणेच का निवडलं? पुण्यामध्ये जर बरंच नातेवाईक लोक असतात आमच्या इथे, पण जनरली जे आहे ते याच्यामध्ये आपल्याला
मला वाटले की कुठेतरी आपल्याला जायला पाहिजे. तर जनरली पुणे हा एक आपला एक स्टेबल शहर आहे, चांगला शहर आहे, चांगली सिटी आहेत. हे लहानपणी तसं काही वाटायचं नाही आपल्याला, तेच लहानपणी तेव्हा आपल्याला काही वाटायचं हा. नाही. पण ही आताची कंडिशनला आपल्याला वाटते की नाही, पुणे खरंच माझ्यासाठी चांगलं. मी आज अभिमान लोकांना सांगतो की पुणे हा माझ्या लाईफचा कर्मभूमी म्हणून होईल, हे मी आज बघतोय. आणि पुणेसारखी सिटी मला पूर्ण भारतात नाही कुठेच दिसत नाही असे. अच्छा. आणि जसं आपण सांगितलं की नातेवाईक काही राहायचे, आता आज जरी आपले नातेवाईक अमेरिकेत असले तरी आपल्याला वाटतं की माझी आत्या अमेरिकेत आहे, म्हणजे अमेरिका मी फिरूनच आलेली आहे अमेरिकेत. तसं आपलं झालं असेल पुण्याविषयी? नाही, 100% तसं काही माइंडमध्ये नव्हतं. कारण मी जेव्हा आलो तेव्हा 17-18 वर्षाचं माझं वय होतं. या वयामध्ये माणसाला काही पोरांना काही माहित बरोबर नसतं, आहे. फार फुल जंजीपणा असतो. कसं तरी करून आपले 2 टाइमचं जेवण कसं करता येईल, कसं पोट भरता येईल, त्याच्यावरती फक्त माणूस विचार करतो. आणि त्या काळात आपण अनेक लहान लहान कामं केली सर. या लहान लहान कामांमधून काय शिकलात, म्हणजे कसा होता तो अनुभव? बघा, जेव्हा आपल्याला 2 टाइमचं जेवण भेटत नसेल ना, तेव्हा आपण प्रयत्न करायला पाहिजे की आपण कसं तरी आपलं सस्टेन करून आपली लाईफ जगायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये काम करत असताना पगार मिळेल किंवा नाही मिळेल, आपण काम जे आहे ते पूर्ण ऑनेस्टी, पूर्ण ऑनरशिपनी करायला पाहिजे. हे मी सुरुवातीपासून शिकलो. कारण की माझ्यासाठी काम महत्त्वाचं होतं. मी काम करण्याचा प्रयत्न केला, काम शिकण्याचा प्रयत्न केला. आणि काम शिकून जसं जसं आपण काम शिकू, उद्या मालकाला वाटले तर पैसे देतील, नाही वाटले तर नाही देणार आहे. पण आपण समजा उद्या काम न शिकताच आपण विचार करतो की नाही मला पैसे मिळायला पाहिजे, तर पैसे मिळण्याची अपेक्षाने जर काम केले तर कधीच पैसा येऊ शकत नाही. आणि ही मला एक वयाच्या नंतर मला कळालं की खरंच माझे प्रयत्न चांगले होते. आणि मी जे प्रॉपर काम करत असतो आणि त्याच्यामध्ये मला प्राऊड होत होतो की मी जे काही काम करतोय ते ऑनेस्टीने करतोय, पूर्ण ऑनरशिप घेऊन करतोय. आणि त्यातलं मला यश मिळत गेलं. अच्छा. पण मग स्वतःचं काहीतरी सुरू करावं, आपल्यावर आता मालक आहे पण आपण मालक व्हावं, हा विचार कधी मनात आला? जनरली काय असतं की जेव्हा आपण एक कामगार म्हणून सुरुवात करतो आणि कामगार म्हणून सुरुवात करतो तेव्हा आपल्याला काय काय अडचणी येतात. आणि त्याच्यामधून आपल्याला वाटतंय की आपण असे तरी काहीतरी करायला पाहिजे की जसे की आपण अशी लोकांना आपण आपल्या कुटुंबामध्ये ॲड करू शकतो, ज्या लोकांची परिस्थिती नाही आहे त्यांना रोजगार कसे देता येईल त्यांना. कारण की एक म्हणजे मी जर त्या दुकानामध्येच कामाला राहिलो असतो तर एवढा मोठा इम्पॅक्ट आपण आणलं नसतं. तर माझ्यामध्ये एक थॉट होता की मी स्वतः इम्पॉवरमेंट होण्यापेक्षा मी किती लोकांना इम्पॉवरमेंट करू शकतो, हे थॉट प्रोसेस माझी पहिल्यापासून होती. खरं तर आज सूर्या इलेक्ट्रॉनिक्स ही आघाडीची कंपनी मानली जाते. पण या कंपनीचा जर आपण प्रवास पाहिला तर तो अगदी शून्यातून शिखरापर्यंतचा आहे. या प्रवासाविषयी सांगा आम्हाला. जनरली सूर्या इलेक्ट्रॉनिक्सची मी जदांतरी माझा 3 वर्षाचा जॉबचा एक्सपिरियन्स राहिला. त्यातले 1 वर्ष तर मी नुसतं हेल्पर म्हणून लोकांच्याकडे काम केले, बिनपगारी काम केले. दुसऱ्या वर्षी माझा पगार 1,500 रुपये होतं. आणि 1,500 पासून 8,000 पर्यंत माझा ते सॅलरी कधी, होती. म्हणजे 2000? ही 98 ची गोष्ट आहे, 98 ची गोष्ट आहे. 2000 पर्यंत मी जॉब केला. 2001ला मला वाटले की आता मी स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायला पाहिजे. तर मी साधारणतः 200 स्क्वेअर फीट पासून आपल्या दुकानाची सुरुवात केली. पण काल तुम्हाला माहिती आहे बिझनेस काय एवढं सोपं नाही आहे. पण एवढं आहे की प्रामाणिकपणे आपण करत गेलो, लोकांचं मन जिंकत गेलो, चांगलं काम केलं, प्रामाणिकपणे केलं तर लोकंसुद्धा आपल्याला पाठिंबा देतात. ही मी माझ्या लाईफमध्ये पाहिलेत. ब्रँडची जर्नी तुम्ही जसं विचारले, इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री ही फार डिफिकल्ट इंडस्ट्री आहे, हायेस्ट कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इंडस्ट्री आहेत. अँड कॉम्पिटिशन पण जो कॉर्पोरेट जगतची कॉम्पिटिशन असतो जनरली या बिझनेसमध्ये जे आहे, एकतर बिझनेस बॅकग्राऊंडनी लोक असतील किंवा बिझनेस फॅमिलीमधून असतील किंवा कॉर्पोरेट हाऊसमध्येच असतील. मी एक मात्र मुलगा असा आहे जे भारतामध्ये शेतकरी कुटुंब 17 वर्ष शेतात काम करून सुद्धा आज ह्या इंडस्ट्रीमध्ये आपण एक वेल नोन ब्रँड म्हणून ओळखला जातो. अगदीच अगदीच. आपण अनेकांना असं नेहमी सांगत असता की हेल्दी राहा, हेल्दी जगा, असं मी ऐकलंय बरं. आणि हे सुद्धा मी ऐकलंय की योग साधनेने आपल्या आयुष्यात खूप बदल घडवला. माझ्या लाईफमध्ये माझे कॉल्स काही गोष्टी त्या आहेत फिक्स आहे. मी तुम्हाला म्हणलं ना जसे कमिटमेंट लेवल माझी खूप हाई आहेत. मला या गोष्टी जेव्हा मी दुकान चालू केलं 1-2 वर्ष पाहिले की माझी तब्येत चांगली राहत नव्हती किंवा मी जनरली काय होतं की सुरुवातीला आपण काय खातो, काय पितो, कसे राहतो. पण 2002ची गोष्ट आहेत ज्याच्यामध्ये मी रामदेव बाबांची मी खूप इन्स्पायर झालो. टीव्हीचा एक चॅनल चेंज करत होतो. चॅनल चेंज करताना त्यांचं काही गप्पे ऐकत होतो आणि ते ऐकताना त्यांचं प्रवचन ऐकत होतो. प्रवचन ऐकताना मला काही मी थॉट प्रोसेस त्यांचे ऐकल्यानंतर मला बरं वाटले आणि मी त्यांचा एक प्रोग्राम 2-2.5 तास ऐकल्यानंतर मला वाटले की खरंच हे मला चांगले मार्गदर्शन करू शकतात. तर मी आज 2002 पासून आज 2026 आहेत, मी एकही दिवस त्यांना पूर्ण कंप्लीट योगा सेशन ऐकल्याशिवाय घरातून बाहेर पडलो नाही. म्हणजे सांगायला फार एवढं सोपं नाही, करणं फार सोपं नाही, पण माझी कमिटमेंट लेवल माझीशी होती आणि मला त्याचा फायदा होत गेला. 2002 ते 2026 माझ्या मते 24 वर्ष साधारण. 24 वर्ष कम्प्लिटली मी विदाऊट योगा घरातून बाहेर पडत नाही. आणि मी आज युवांना पण सांगेल की जो माणूस योग करतो
आणि जो प्रामाणिकपणे योग करतो, कारण बऱ्याच वेळा काय असतो ना की साहेब मी योग करतो, साहेब मी जिम जातो, साहेब मी फिजिकल एक्सरसाइज एवढी करतो, पण प्रॅक्टिकली तो आहे ना काही 10 मिनिटं करतो, 20 मिनिटं करतो. मी रोज कमीत कमी 1.5 ते 2 तास 2.5 तास तरी मी कमीत कमी योगा डेलीचे माझे फिक्स असतात. अच्छा, म्हणजे लहानपणी अगदी व्यसनांच्या आहारी गेलेला मुलगा, घरातून पळून गेलेला मुलगा आणि आज 24 वर्ष सलगपणे योग साधना केल्याशिवाय घराबाहेर न पडणारा मुलगा, म्हणजे हे खरंच खूप प्रेरणादायी असा हा प्रवास आहे. पण मला सांगा, आधीचं तुमचं जे लाईफस्टाईल होतं की तुम्ही योग साधना करत नव्हतात आणि आत्ताचं जे तुमचं जीवन आहे, काय फरक जाणवतो, किती फायदा झाला? नाही, योगमुळे मला हे बघा योग करण्याचे फायदा काय असतात. मी स्वामीजी, कारण की योगची जी क्रांती आणली बाबा रामदेवजींनी, ही एक वर्ल्डमध्ये इतकी मोठी क्रांती मला आजपर्यंत कुठली दिसत नाही. कारण की योगमुळे आज लोकांचं स्वास्थ्य चांगलं होतोय. आणि मी माझ्या जीवनामध्ये पाहिलंय की योग करत असताना ज्या थॉट प्रोसेस मी योग करतोय त्याच्यामुळे माझा फोकस वाढतोय, माझी स्टॅबिलिटी वाढतीये, मला कॉन्फिडन्स माझा वाढतोय आणि माझी फिजिकल फिटनेस सुपर आहे, माझी मेंटल फिटनेस सुपर आहे. आणि कारण की आजची परिस्थिती प्रॉब्लेम काय, लोकांची मेंटल फिटनेस चांगली नाहीये, फिजिकल फिटनेस चांगली नाहीये आणि लोक वाटते मला मोठं बिझनेस क्रिएट करायचे. बिझनेस विदाऊट फिटनेस होऊ शकत नाही. तर माझी पहिली प्रायोरिटी जी आहे माझी हेल्थ आहे. हेल्थ इज वेल्थ. कारण मी हे थॉट प्रोसेसनी फार क्लिअर जगतो आणि आज सगळ्या युवांना पण सांगतो की पहिली प्रायोरिटी आपल्या हेल्थला द्या, व्यसनामधून बाहेर पडा अँड आपली जो देवानी जो आपल्याला शरीर दिलेला आहे तो फक्त आणि फक्त देशासाठी यूज व्हायला पाहिजे. कारण की मी अजून पण एक गोष्टी तुम्हाला सांगतो की बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की आपली लाईफ आपली खूप इम्पॉर्टंट आहेत, आपल्या स्वतःसाठी जगायला पाहिजे. मी तुम्हाला युवांना पण सांगेल, तुम्हाला पण सांगेल, सगळ्यांनाही, की लाईफ आपली आहे ना फक्त आपल्या देशासाठी असायला पाहिजे. बरेच लोक विचार करतात स्वार्थसिद्ध ऑटोमॅटिकली होतो जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी जगता. आणि आपल्या कंट्रीसाठी जे लोक नेशन फर्स्ट प्रायोरिटीवर जे लोक जगतील ना, लाईफमध्ये त्यांना सगळ्या सुख देवांची कृपाने भेटतो. हे मी माझ्या लाईफनी पाहिलं. वा, खरं तर आपण आरोग्याला इतकं महत्त्व देता, पण त्याच्यात आपण म्हणालात की म्हणजे लोकांना असं वाटतं एक चांगला बिझनेस घडवायचा आहे, पण ते फिट नसतात. केवळ उद्योजकांसाठीच फिटनेस इम्पॉर्टंट नसतं, तर एकूणच सर्वांसाठीच फिटनेस अतिशय महत्त्वाची असते. त्यांना काय सांगाल, का त्यांनी दररोज व्यायाम केला पाहिजे? प्रत्येक नागरिकची फिटनेस चांगली राहायला पाहिजे. कारण की फिटनेस चांगली राहील तो आपल्या देशाची ॲसेट आहे. जो फिट माणूस आहे ना तो आपल्या देशाची ॲसेट आहे. आणि जो फिट राहील तोच हिट राहील. कारण की हे थॉट प्रोसेस पण क्लिअर ठेवा. कारण की आज माझा यूथ जर फिट राहील तो देशासाठी कॉन्ट्रीब्यूट करेल, अदरवाईज तो देशावरती डिपेंडंट राहील. डिपेंडंट राहण्यापेक्षा आपण आपल्या देशासाठी कॉन्ट्रीब्यूट कसं करतो. बघा, नुसतं बिझनेसमॅन होऊनच कॉन्ट्रीब्यूट करू शकत नाही. एक युवा जो आहे तो आपल्या श्रमनी पण कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. आपले ज्या कंपनीबरोबर काम करतो त्या कंपनीबरोबर राहून सुद्धा त्या कंपनीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करून सुद्धा आपल्या देशाची GDP मध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. तर मी तर प्रत्येक युवांना त्या गोष्टी सांगतो की बाबा आजच्या युवांसाठी फिटनेस खूप इम्पॉर्टंट आहे. देशाचे विचार करून आपल्याला काम करायला पाहिजे. कारण आपण ज्या काळामध्ये आता करंट सिच्युएशनमध्ये आपण जगतोय, आपल्या भारताला 2047 पर्यंत विश्वगुरू स्थापित करायचे. तो कधी होणार आहे, जेव्हा प्रत्येक युवा प्रत्येक नागरिक एक जबाबदारीने आपल्या देशासाठी काम करेल, तेव्हाच आपला देश विश्वगुरू होतील. हा स्वप्न नुसतं मोदीचं नाही किंवा आपल्या भारताचं नाहीये. हा स्वप्न प्रत्येक माणसाचं असायला पाहिजे. ज्या लोकांना बिझनेसमध्ये ग्रो करायचं असेल, ज्या लोकांना लाईफमध्ये ग्रो करायचं असेल, ज्या लोकांना लाईफ स्टेबल पाहिजे असेल, त्यांनी निस्वार्थ भावनेनी, सेल्फलेस अप्रोचनी, व्हॉलेंटियर अप्रोचनी फक्त आणि फक्त लोकांसाठी कॉन्ट्रीब्यूट करायचे, आपल्या कंट्रीसाठी कॉन्ट्रीब्यूट हे विचाराने केले तर उद्योग सुद्धा मोठे घडला जातात. कारण की तुमचं विजन जर क्लिअर असतील, सेल्फलेस अप्रोच असतील तर बिझनेस खरंच मोठा होतो. ही माझं एक उदाहरण आहे. मी नेहमी सांगतो की सूर्या इलेक्ट्रॉनिक्स इज द बायो प्रोडक्ट ऑफ योगा. सूर्या इलेक्ट्रॉनिक्स इज बायो प्रोडक्ट ऑफ आयडिओलॉजी. लाईक माझे जे आयडियल आहेत ते माझे छत्रपती शिवाजी महाराज माझे आयडियल आहेत, योगगुरू बाबा रामदेवजी माझे आयडियल्स आहेत. आणि लोक आयडियलला बघतात, मी आयडियलला जगतो. त्यामुळे ही चेंजेस तुमच्या समोर आहेत. अगदी अगदी. आणि खरं तर हे फार आपण महत्त्वाचं बोललात, कारण हा देश कोट्यवधी लोकांचा आहे. त्यामुळे देशाच्या यशासाठी आपण सर्वांनी एकजुटीने येऊन कार्य करायलाच पाहिजे. 100%. तुम्ही जेव्हा पुण्यात आलात तेव्हा सांगितलं की 2 वेळचं जेवण मिळवायचं होतं, म्हणून मी मिळेल ते काम करत होतो. तेव्हाचा तो बालक एक आणि आज जे यशस्वी उद्योजक माझ्यासमोर बसलेले आहेत ते असं सांगतात की तुम्ही उद्योजकच होऊ नका, तुम्ही आवडीचं काम करा, पैसा आपोआप येईल. हे कधीपासून कळलं तुम्हाला? मनी इज द बायो प्रोडक्ट. ही गोष्टी जी आहे जेव्हा मी सुरुवात केली अँड कारण की माहीतच नव्हतं ना की आपल्याला जॉब करू, किती पैसे मिळतील, किती नाही मिळणार आहे. तर मी जर बघा विचार करा, आज जरी तुमच्यासमोर मी उद्योजक म्हणून जरी उभा राहिलो तरी ह्या लेवलपर्यंत पोहोचणंही माझ्यासाठी काही सोपं नव्हतं. पण प्रामाणिकपणा, निरंतरता, कंटिन्युटी हे फार महत्त्वाची आहे. मी एक गोष्टी पाळत असतो की विकल्प रहित संकल्प, अखंड प्रचंड निरंतर पुरुषात.
विकल्परहित संकल्प म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे काही संकल्प आपण घेतलाय लाईफमध्ये ग्रो करण्यात, जो कामाचा आपण संकल्प घेतला, ज्या फील्डमध्ये आपण संकल्प घेतला, त्या फील्डमध्ये कंटिन्युटीमध्ये आपल्याला कसं काम करता येईल. जर आपण त्या फील्डमध्ये कंटिन्युटीमध्ये काम केलं तर सक्सेस काही एका दिवसात येत नाही. होऊ शकतं 2-4 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील, 20 वर्ष लागतील, कधी कधी 50 वर्ष, 50 काय 100 वर्ष अवश्य गेलं तरी सक्सेस मिळणार नाही. तर सक्सेससाठी काम करू नका. सक्सेस हा बायो प्रोडक्ट आहे. तुम्ही प्रामाणिकपणे काम करता, स्वतःला अपग्रेड करत राहा आणि थॉट प्रोसेस चेंज करून, जरी ज्या बिझनेसमध्ये तुम्ही आहेत त्या बिझनेसमध्ये पण सर टेक्नॉलॉजी अपडेट करा. कस्टमरला काय नीड्स आहेत, कस्टमरला आपण काय देऊ शकतो, लोकांना आपण हॅपीनेस कसे देऊ शकतो, लोकांना आपण ट्रान्सपरन्सी बिझनेस कसे दाखवू शकतो. तर त्या थॉटनी काम केलं आणि लोकांचे मन जिंकण्यासाठी जर काम केलं तर बिझनेस आपोआप मोठं होतो. हे मी माझ्या लाईफमध्ये पाहिलेत. कारण की एका दिवसाची जर्नी नाही आहे. आज रमेश चौधरी लोक पाहतात का रे यार, रमेश चौधरी हा लेवलचा बिझनेसमॅन आहे, एवढी मोठी रिटेल चेन आहे, सूर्या टॉन्स आज वेल नोन ब्रँड आहेत. पण हा वेल नोन ब्रँड कधी झाला मॅडम? आज 25 वर्ष आम्ही निरंतर कष्ट करतोय माझ्या बिझनेसला. कारण की यावर्षी सूर्या इलेक्ट्रॉनिक्सची जर्नी जी आहे, सिल्वर जुबलीचा इयर आमचा आहे. 25 वर्ष वी आर कम्प्लिटेड 25 इयर्स ब्रँड जर्नी. अँड आज अजून एक गोष्टी तुम्हाला सांगतो की जिथून ज्या भागातून मी सुरुवात केली होती, पुण्याचं हडपसर एरियामधून, आज पुण्याच्या हडपसर एरियामध्ये सूर्या इलेक्ट्रॉनिक्सने पुण्यातला सगळ्यात मोठा स्टोर तिथे आमचा म्हणजे 29 मार्चला एक नवीन स्टोर आमचा ओपन होतोय. आणि तो एवढा मोठा एक्सपिरियन्स लोकांना देईल कारण तो फ्लॅगशिप स्टोर आहे. माझे तसे मल्टिपल स्टोर्स आहेत, पण हा स्टोर त्यातही खूप चांगला आणि अजूनही खूप मोठे पैमान्यावरती आहेत. त्यामुळे लोकांना चांगला एक्सपिरियन्स देणं, चांगलं घडवणं, त्यांच्या चांगली सर्व्हिस देणं हे माझा उद्देश असतो. म्हणून बिझनेस हा ऑटोमॅटिकली वाढत जातो जेव्हा तुमचा प्रामाणिकपणा असेल आणि कस्टमरला जेव्हा तुम्ही ॲज अ फॅमिली मेंबर जेव्हा मानतात. बरेच लोक काय करतात, नुसतं कस्टमर करायचे म्हणून कस्टमर करतात. मी तुम्हाला सांगेल की बिझनेस नुसतं बिझनेससाठी करू नका, लोकांची हॅपीनेससाठी काम करा. लोकांना वाटायला पाहिजे की अरे हा माणूस जो आहे खरंच आपल्याला समाधान देण्याचा प्रयत्न करत आहे. असं नाही की 100% आपण त्यांना समाधानी करू शकतो, पण आपला स्ट्राईक रेट कमीत कमी 95 to 98% तर असायलाच पाहिजे. असे अगदी बरोबर आहे. आणि जे नव्यानं आपलं स्टोअर सुरू होतंय हडपसर भागात सर्वात मोठं आतापर्यंतचं, त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. बरं, आपण हा जो सगळा सूर्या इलेक्ट्रॉनिक्सचा हा डोलारा यशस्वीरित्या सांभाळत आहे, सोबतच आपण समाज सेवा सुद्धा करता आणि सोबतच आपण आपल्या हेल्थ इज वेल्थ म्हणता आणि आपल्या आरोग्यावर सुद्धा लक्ष केंद्रित करता आणि सोबतच आपण अगदी यशस्वीरित्या आपलं कुटुंब सुद्धा सांभाळता. हे सगळ्या गोष्टींचा समतोल कसा राखता बरं? मॅडम, जो काही म्हणजे मी योगच्या माध्यमातून हेच सांगेल, कारण की मी माझे केंद्रामध्ये योग आहेत किंवा माझे बिझनेस हा त्याचा बायो प्रोडक्ट आहे. जो पण लोक आज यूथला खरंच किंवा आज आपल्या जेवढे सिटिझन्स आहे भारतातले जेवढे लोक आहेत त्यांनी खरंच अर्धा तास ते 1 तास कमीत कमी योग तरी कमीत कमी करायला पाहिजे. जे लोक योग करतात ना, प्रामाणिकपणे त्यांची सगळ्या लाईफ सायकल बॅलन्स होऊन जातो. कारण की लाईफ सायकल बॅलन्स करण्याचा आजची परिस्थितीमध्ये जे थॉट प्रोसेस आहे तो मी योगला मानतो आणि त्याच्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचू शकलो. ज्या भागातून मी सुरुवात केली होती, हडपसर भागातून, म्हणजे 28 वर्षापूर्वी मी तिथून आपली जर्नी सुरुवात केली, सायकलपासून जर्नी सुरुवात केली. आणि त्याच भागात आता मी माझा 14th स्टोअर जो आहे तो ओपन झालेला आहे आणि तो जवळजवळ 28 वर्षानंतर मी तिथे पुण्याचा सगळ्यात बिगेस्ट स्टोअर आम्ही लोकांच्या एक्सपिरियन्स झोन म्हणून आम्ही तो बनवला, ज्याच्यामध्ये लोकांना भरपूर रेंज मिळतील, भरपूर गोष्टी तिथे बघायला भेटतील आणि हाय विजिबिलिटी स्टोअर आहेत. आणि हा जो पुणेकरांनी मला प्रेम दिलं आहे त्यांच्यासाठी मी एक ज्या जर्नीपासून सुरुवात केली त्या लोकांना देण्याचा प्रयत्न केला, तो चांगला ॲम्बियन्स देण्याचा प्रयत्न केला, एक कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट देण्याचा प्रयत्न केला. ते माझा नेहमी तो अगदीच लोकांनी त्याचा एक्सपिरियन्स करायला पाहिजे असे. हो, आणि तुम्हाला पुढील कार्यासाठी सुद्धा खूप भरभरून शुभेच्छा आहेत आमच्याकडून. धन्यवाद. बरं, तुम्ही इतके शिस्तप्रिय आहात ना की अगदी टाइम टू टाइम सगळी तुमची कामं ठरलेली असेल असं मला वाटतं एवढ्या गप्पा मारल्या त्यातून. पण आमच्यापर्यंत जी माहिती पोहोचली आहे, तुमच्या पत्नी तुम्हाला रोबोट म्हणतात. ॲक्च्युली काय, माझं लाईफ सायकल जो आहे ना तो लाईफ सायकलच असं बनलेलं आहे की मी टायमिंगचा खूप पाबंद आहेत. आणि म्हणजे मी माझे कामामध्ये एवढं म्हणजे कामाला एवढा मी एन्जॉय करतो की मला टायमिंग टू टायमिंग प्रॉपर बिझनेसवरती फोकस करून त्या पॅरलली बाकी सगळ्या जर्नी जगायचं. म्हणजे सकाळी 5 वाजेपासून मी रात्री 11 वाजेपर्यंत माझी जर्नी फिक्स असते. रात्री घरी गेलो तरी स्विच बंद करून तो झोपून जातो. म्हणजे ते बायको म्हणते तू काय माणूस आहे काय म्हणले ते. कारण की रिझन काय आहे की कुठलीही गोष्टीची कमिटमेंट आहे ना ते माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. माझी कमिटमेंट माझ्या फॅमिलीसाठी
पेक्षा माझ्या बिझनेससाठी जास्त आहेत, पण त्याच्यामध्ये माझी फॅमिली सुद्धा एन्जॉय करते, असं काही मला प्रॉब्लेम नाही. कारण की लाईफ सायकल बॅलन्स करण्यासाठी आपण काममध्ये प्रामाणिकपणे काम केलं तर माणूस स्ट्रेस फ्री राहतो. स्ट्रेस फ्री राहिलं तर लाईफ ऑटोमॅटिकली बॅलन्स होतात. आणि सोबतच आपली इच्छा ही सुद्धा आहे की सोबतच आपली इच्छा ही सुद्धा आहे की व्यावसायिक व्हावं अनेक तरुणांनी सुद्धा, आणि तेच आपलं ध्येय आहे. आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे, त्यामुळे आपल्या सर्व तरुण प्रेक्षकांना आपण काय सल्ला द्याल? माझी एक ध्येय मॅडम, कारण की एव्हा रमेश चौधरी एक बिझनेसमॅन घडला गेला, पण रमेश चौधरीने किती बिझनेसमॅन घडवायला पाहिजे किंवा प्रयत्न करायला पाहिजे हे माझं विजन खूप क्लिअर आहे. की उद्देश आहे, कारण की आजचे युवांना काय आहे की बेचारे आज पोटेन्शियल खूप जास्त आहे. आज आपल्या युवामध्ये एवढं पोटेन्शियल आहे, कारण की मी तर न शिकता इथपर्यंत पोहोचू शकतो. तर आजचे युवा शिकलेला आहे, एज्युकेटेड आहे, नॉलेज आहे. आज सोशल मीडिया म्हणजे आज मीडिया एवढा आहे, ट्रान्सपरन्सी आहे, डेटा इतका ओपन अवेलेबल आहेत. तर आज युवांचा जो पोटेन्शियल आहे तो खरंच त्या युवांना पोटेन्शियलमध्ये त्यांना गाईड करण्याची गरज आहे की त्यांनी सुरुवात कुठून करावं. तर मी तर सगळ्या युवांना एक गोष्ट सांगेल की जसे मी सुरुवात केली की पैसा मागण्यापेक्षा पहिल्या लोकांच्याकडे जाऊन काम मागा. काम मागितले, काम शिकले आणि काम शिकण्याची जर सवय लागली, काम करण्याची जर सवय लागली तर मनी ऑलवेज इज अ बायो प्रोडक्ट. आणि ज्या पण कामामध्ये आपल्याला समजा बिझनेसमॅन व्हायचे असेल, कारण की माझं तडपड आहे की मला प्रत्येक माणूस बिझनेसमॅन नाही होऊ शकत, पण कमीत कमी प्रयत्न केलं तर कुठल्याही कंपनीबरोबर राहून कॉन्ट्रीब्यूट करून त्या कंपनीला प्रॉफिटेबल करून त्यातली जे अर्निंग करणार तो ॲज अ बिझनेसमॅन स्वतःला समजून, कारण की स्वतःला जर बिझनेसमॅन समजलंय, ऑनेस्टीनी काम केलं, ऑनरशिपनी काम केलं आणि कमिटेड होऊन काम केलं तर त्या कंपनीमध्ये पण व्हॅल्युएबल पर्सन म्हणून पण तुम्ही उभे राहू शकता. असे अगदीच आपल्या सूर्या इलेक्ट्रॉनिक्सचा जो प्रवास आहे तो जितका प्रेरणादायी आहे तितकीच प्रेरणादायी आजचा हा कार्यक्रम आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी ठरणार आहे. खूप खूप आभार या सर्व गप्पांसाठी. मी खूप खूप धन्यवाद करेल जी24 तासचं पण, की आज तुम्ही म्हणजे आमच्यासारखे सर्वसामान्य म्हणजे शेतकरी कुटुंबातून आलेल्या मुलांना जे काही आज उद्योजक झाले किंवा उद्योग घडलं गेलं, पण त्याच्यात तुम्ही आज सगळ्या लोकांसमोर ही गोष्ट मांडतात, त्यासाठी तुमच्या सर्व टीमचाही खूप खूप धन्यवाद. कारण की असे कहाणी लोकांच्या समोर पोहोचली तर आज युवांना बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतील आणि त्यांना प्रेरणा भेटतील आणि ते लोक मोटिवेट होऊन लाईफमध्ये पुढे जातील. असे मी सगळ्यांनाही शुभकामना देतो आणि आपल्या देशासाठी समर्पित युवा कसे घडवता येईल त्यासाठी मी प्रयत्न करत राहणार आहे. अगदीच खूप शुभेच्छा. धन्यवाद. प्रेक्षक हो, आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.